रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. लवकरच मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी प्रत्येक महिला, पुरुष किंवा कुमारिका असेल, अगदी कोणीही मनोभावे लक्ष्मी मातेची सेवा करत असतो. आपण गुरुवारचे उपवास करतो, देवीचे आपण हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत असतो आणि त्यावेळी आपण कलश हा नेमका सजवतो. कलश सजवत असताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कारण की बरेच वेळा आपण कोणाचं तरी पाहून किंवा आपल्याला आवडतंय म्हणून काहीतरी सजावट करावी म्हणून अशा गोष्टी करत असताना ज्या महत्त्वाच्या गोष्टी, ज्या धार्मिक गोष्टी आहेत त्याचा आपल्याला विसर पडतो आणि या सजावटीच्या नादामध्ये आपण काही गोष्टी विसरून आपण ही जे काही व्रत आहे तर त्याची मांडणी करत असतो. तर सजावट करत असताना आपण कोणत्या गोष्टी धरून ह्या सजावट करायच्या आहेत, कोणत्या नियमांचं पालन करायचं, कोणत्या चुका करू नये, यासोबतच अतिशय साध्या सोप्या पद्धतीने फक्त ब्लाउज पीस वापरून आपण 3 पद्धतीने हा कलश जो आहे तर तो सजवत आहे. अतिशय सोप्या पद्धती आहेत, दिसायला देखील कलश खूप सुंदर रेखीव दिसणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. फक्त ब्लाउज पीस वापरून आपण हा जो कलश आहे तर तो सजवत आहे. त्यासाठी आपल्याला एक ब्लाउज पीस घ्यायचा आहे. सर्वात आधी ब्लाउज पीस व्यवस्थित उघडून घ्या आणि त्याची जी बारकी बाजू असते, जी लहान बाजू असते, तर त्या साईडनं आपल्याला त्याच्या चुन्या, घड्या किंवा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. जी मोठी बाजू आहे त्या बाजूने तर तुम्ही घड्या पाडल्या तर याची उंची जी आहे तर ती जास्त होते आणि उंची जास्त असल्यामुळे आपण कलशाला गुंडाळून ब्लाउज पीस थोडासा उरतो. त्यासाठी लहान बाजू असते त्या बाजूने आपण प्लेट्स पाडायला घ्यायच्या. भरपूर प्लेट्स पण होतात आणि कलशाला ब्लाउज उरत देखील नाही. अगदी टाईट हा जो ब्लाउज पीस आहे तर तो कलशाला बसतो. तुमचा कलश मोठा असेल तर तुम्ही जी मोठी बाजू आहे त्या बाजूने ब्लाउज पीस दुमडा. लहान लहान अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे भरपूर सगळ्या प्लेट्स होतात. अशा पद्धतीने प्लेट्स पाडून घेतल्या. त्यानंतर जेव्हा तुम्ही कलश स्थापना करणार आहोत तर कलश हा तांदळावरती बसवला जातो. तांदळाच्या राशीवरती, धान्याच्या राशीवरती आपल्याला कलश ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्ही जो कलश घेणार आहे त्याच्या खाली आपल्याला धान्याची रास घ्यायची आहे. आपल्याला सजावट करायची म्हटल्यानंतर उंची वाढवावी लागते. त्यासाठी आपण थोड्याशा एकावर एक कलश ठेवून उंची वाढवलेली आहे, परंतु कलश हा धान्याच्या राशीवर असावा. त्यासाठी खालच्या कलशामध्ये आपण धान्य भरून घेतले. गहू, तांदूळ तुम्ही भरून घेऊ शकता. त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत करत असताना जेव्हा तुम्ही तांब्या घ्याल त्यामध्ये धान्य न भरता त्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं असतं आणि त्यामध्ये आपल्याला एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं, थोड्याशा दुर्वा, फूल, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती 5 आपल्याला ढाळे ठेवायचे असतात. 5 फुलझाडांचे किंवा फळझाडांचे ढाळे ठेवायचे आहेत आणि त्यावरतीच आपल्याला जो कलश आहे म्हणजे जो नारळ आहे तर तो ठेवायचा आहे. अशा पद्धतीनेच आपला कलश जो आहे तर तो सजवायचा आहे. तुम्ही बाहेरून कितीही आकर्षक बनवला तरी देखील त्यामध्ये पाणी घालून योग्य त्या वस्तू टाकून आणि योग्य त्या ढाळे ठेवूनच आपल्याला हे जे व्रत आहे तर ते करायचं असतं. या व्यतिरिक्त तुम्ही जी काही सजावट आहे तर ती करू शकता. मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत कसं करावं याची सोपी मांडणी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यानंतर आपण जो ब्लाउज पीसच्या प्लेट्स पाडून घेतलेल्या होत्या तो अशा प्रकारे आपल्याला नारळाच्या कलशाच्या मागच्या बाजून घ्यायचा आहे आणि त्याला एक पिन लावून घ्यायची आहे. पिन लावत असताना बघा मी वरची प्लेट सोडून आतल्या बाजूने पिन लावून घेतली, म्हणजे पिन जी आहे तर ती दिसत नाही आणि दिसायला देखील थोडंसं आकर्षक दिसतं. आणि यानंतर आपण अजून एक पिन घ्यायची आणि जे ब्लाउज पीस होता त्याच्या 2 बाजू आहे तर ती 2 टोके मागच्या बाजूला न्यायची कलशाच्या आणि तिथे पिन लावून घ्यायची, म्हणजे कलशाला सर्व बाजूनी साडीसारखा हा ब्लाउज पीस आहे तर तो व्यवस्थित गुंडाळला जातो आणि छान सुरेख साडी तयार होते. यानंतर कलशाला तुम्ही कोणते पाहिजे ते दागिने घालू शकता. जे काही तुमच्याजवळ सजावटीचं साहित्य आहे, गजरा असेल, फुलांचा हार असेल, तर वेणी असेल तर ते तुम्ही घालू शकता आणि कलश जो आहे तर तो सजवू शकता. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अगदी तुम्ही 2-3 मिनिटातच कलशाला ही काही सजावट आहे, जी साडी नेसवणे आहे किंवा कलश सजवणे आहे तर ती तुम्ही घरच्या घरी करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने अगदी सुरेख अशी कलश सजावट होते. कलश खूप छान दिसतो. फक्त एका ब्लाउज पीसपासून तुम्ही असं सजवू शकता. ही झाली एक पद्धत. यानंतरची दुसरी पद्धत म्हणजे आपण अशा पद्धतीचे 2 ब्लाउज पीस घेणार आहोत. पहिल्यांदा आपण जशा प्लेट्स पाडल्या त्याच पद्धतीने आपल्याला ब्लाउज पीसच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत
आणि 2 ब्लाऊज पीसचे आपण प्लेट्स पाडणार आहोत. तर 2 ऑपोजिट कलर घ्या म्हणजे दिसायला थोडंसं उठावदार दिसतं. 2 कलरचे आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचे आहेत आणि पहिल्यांदा जशा प्लेट्स पाडल्या तशाच आपल्याला बारीक बारीक प्लेट्स ज्या आहेत तर त्या पाडून घ्यायच्या आणि 2 ब्लाऊज पीसच्या मदतीने आपल्याला हा जो कलश आहे तर तो सजवायचा आहे. तीच पद्धत वापरायची आहे. आपल्याला पहिल्यांदा जो प्लेट्स पाडल्या तो ब्लाऊज पीस अशा पद्धतीने आपल्याला पकडायचा, उंची बरोबर करायची, खालीवर करायचं नाही. त्यानंतर दुसरा ब्लाऊज पीस आहे तर तो त्याच्यावरती ठेवायचा. त्यानंतर कलशाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही जी ब्लाऊज पीस आहे तर ते गुंडाळून घ्यायचं आहे. तर बघा सुरेख असा गुंडाळून होतो आणि छान अशी साडी तयार होते. यानंतर एक सेफ्टी पिन घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला पिन लावून घ्यायचे. परंतु पिन लावत असताना थोड्याशा प्लेट्स ज्या आहेत तर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या, कारण की आपण 2 एकदम पकडलेले असते त्यामुळे प्लेट्स ज्या आहेत तर त्या कमी जास्त मागे पुढे होऊ शकतात. यासाठी व्यवस्थित तुम्हाला धरायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला पिन लावून घ्यायचं आहे. माझा देखील ब्लाऊज पीस थोडासा खालीवर झालेला आहे कारण की मी समोरून बघितलं नव्हतं. तुम्ही देखील थोडंसं बघून व्यवस्थित पिन लावून घ्या. यावेळेस आपण वरूनच पिन लावलेली आहे कारण की 2 ब्लाऊज पीस आहेत. आतून जर पिन लावायची म्हटलं तर ती तेवढी लावता येत नाही. त्यासाठी अशा पद्धतीने पिन लावून घेतलेली आहे. ती कवर आपण करणार आहोत त्यावरती दागिने घालून. यानंतर मागच्या बाजूला देखील आपल्याला ब्लाऊज पीस ओढून त्याच्या पिन लावून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण कलश कवर होतो आणि व्यवस्थित आपल्याला चुन्या देखील करून घ्यायच्या आहेत. प्लेस व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे डेरेदार अशी ही साडी जी आहे तर ती तयार होते. त्यानंतर दागिने घालून घ्या आणि कलशाला मुखवटा देखील घालून घेतलेला आहे. गजरा हार घालून आपण साडी जी आहे तर ती नेसवून घेतलेली आहे. असा हा फायनल लुक दिसतो. बघा किती छान आणि सुरेख ही साडी दिसते. 2 ब्लाऊज पीस वापरून कमीत कमी वेळेमध्ये अशा पद्धतीने देखील तुम्ही कलश जो आहे तर तो सजवू शकता. यानंतरची आपण तिसरी पद्धत पाहूया. तिसरी पद्धतीत आपण एकच ब्लाऊज पीस वापरून थोडीशी वेगळी डिझाईन करणार आहोत. तर त्यासाठी काठपदर असणारा आपल्याला ब्लाऊज पीस लागणार आहे. त्यानंतर ब्लाऊज पीस व्यवस्थित आपण अंतरून घेतलेला आहे. ब्लाऊज पीसची आपले कलश जो आहे तर त्या कलशाची उंची आपल्याला पहिल्यांदा बघून घ्यायची. कलशाची उंची जेवढी आहे तर तेवढा आपल्याला तेवढ्या उंचीच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहे. ज्या बाजूने काठ आहे तो बाजू म्हणजे आपल्याला खाली करायचे. अशा पद्धतीची तुम्हाला काठपदराचा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि व्यवस्थित प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. कलशाची बघा 2 कलशाची जेवढी उंची आहे तेवढ्या मापाने मी अगदी बारीक बारीक प्लेट्स पाडून घेतलेले आहे. त्याला थोडासा वेळ लागतो परंतु तुम्ही अगदी सहज करू शकता. माझा ब्लाऊज पीस जो आहे तर तो थोडा घसरा आहे त्यामुळे प्लेट्स व्यवस्थित पडल्या नाहीत. तुमचा जर कॉटनचा किंवा काठपदर साडीचा चांगला ब्लाऊज पीस असेल तर नक्कीच तो न घसरता असेल तर छान त्याच्या प्लेट्स पडता येईल. त्यानंतर बघा उरलेला जो ब्लाऊज पीस होता ना तो अशा पद्धतीने आपल्याला त्याची 2 प्लेट्स पडल्या तरी बास आहेत. 2 प्लेट्स पाडून त्याचा अगदी काठ तयार करायचा आहे. याचा वापर देखील आपण करणार आहोत. जागोजाग आपल्याला प्लेट्स पाडले की लगेच चिमटा लावून घ्यायचं आहे म्हणजे जागचा हालत नाही. त्यानंतर आपण मगाशी सांगितलं त्या पद्धतीनेच जो कलशाला साडी नेसून घेणार आहोत त्यासाठी आपण ज्या पुढच्या बाजूने ज्या प्लेट्स पाडल्या अगदी लहान लहान ज्या प्लेट्स पाडल्या तर त्या प्लेट्स पाडलेली बाजू घ्यायची आणि त्यानंतर जो तांदळाचा कलश होता त्यावरती आपल्याला पहिल्यांदा साडी ठेवायची आणि त्याच्यावरती आपण पाण्याचा कलश ठेवणार आहोत. तर मी पहिल्यांदा तुम्हाला करून दाखवलं. तर पहिल्यांदा तांदळाच्या कलशामध्ये ठेवल्यानंतर अशा पद्धतीने आपण ज्या प्लेट्स पाडलेल्या होत्या तर त्या व्यवस्थित पसरवून घ्यायच्या आहेत म्हणजे डेरेदार अशी ही साडी तयार होते. साडीचा घेर तयार होतो. त्यासाठी पहिल्यांदा या प्लेट्स ज्या आहेत तर ते व्यवस्थित पसरवून घ्या. खालची बाजू बघा व्यवस्थित झालेली आहे. त्यानंतर त्यावरती कलश ठेवायचा आहे. कलश ठेवल्यानंतर आपण जो एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस जो घेतलेला होता तर तो आपल्याला पुढच्या बाजूने आणायचा आहे. त्यासाठी आपण आडव्या त्याची एक काठ जो आहे तर तो बनवून घेतला होता. कलशाला एक मी पेन्सिल बांधून घेतलेली आहे. उरलेली जी साडी आहे तर ती अशा पद्धतीने समोर आपल्याला घ्यायची आहे. जो काठ आहे तर तो समोर घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तो गुंडाळून घ्यायचं आहे. व्हिडिओ जसं दाखवले त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे एक छोटीशी पिन देखील लावू शकता किंवा चिमटा लावू शकता आणि त्यानंतर आपण त्यावरती नारळ ठेवू शकतो, कंबरपटा घालू शकतो. दोन्ही ज्या बाजू आहे तर त्या बराबर होईल असं करायचं म्हणजे काठ जे आहे तर ते समान उंचीचे करायचे. कमरेला कंबरपटा घालून घ्यायचा म्हणजे पहिला कलश जो आहे तर त्याला कंबरपटा घालायचा म्हणजे देवीची संपूर्ण साडी झाल्यासारखा हा लूक तयार होतो आणि दिसायला देखील खूप सुरेख दिसतं. त्यानंतर तुम्ही जे काही दागिने आहे तर ते घालायचे आहेत. हार असेल
किंवा फुलांचा गजरा असेल तर ते तुम्ही माळू शकता। अशा पद्धतीने तुम्ही जर या पद्धतीने साडी सजवली तर अगदी साडी घातल्यासारखे दिसतं आणि फक्त आपण एक ब्लाउज पीस घालून ही जी देवी आहे तर ती तयार केलेलं आहे। साक्षात देवीचं रूप तयार होतं। खूप छान आणि सुरेख अशी ही साडी तयार होते। तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवारी साडी नेसून बघा, खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2-3 पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने कलश कसा सजवायचा ते सांगितलेलं आहे, योग्य पद्धत दाखवलेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत परिवारासोबत नक्कीच शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।